मुंबईमध्ये टँकर चालकांचा संप हा सुरू आहे आणि त्याचमुळे खासगी कार्यालय, बांधकाम साइट्स ते रहिवासी इमारती सर्वच ठिकाणी अडचणींचा सामना सर्वांना करावा लागतोय। त्यामुळे लवकरात लवकर टँकर चालकांचा संप मिटवावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। यावेळी मी दादरमध्ये आहे। दादरमधले रहिवासी माझ्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। मुंबईमध्ये टँकर चालकांनी संप पुकारलेला आहे। तुम्हाला देखील त्याचा फटका बसतोय। काय नेमक्या अडचणी तुम्हाला येतात आहे? नगरपालिकेने पाणी पुरवठा कमी केलेला आहे। त्यांच्याकडनं कमी दाबाने पाणी येतं आहे। पाणी अंदाजे आज तर रविवार आहे 10:30 पर्यंत पुरलं। इतर दिवशी काय होतं आम्हाला ठाऊक नाही। आम्ही जेव्हा ऑफिसमध्ये असतो तेव्हा 10ला जातं की 10:30ला की 11ला जातं आम्हाला माहिती नाही। पण हा संप जो आहे टँकरवाल्यांचा तो जर नसता तर निश्चितपणे आम्हाला थोडाफार दिलासा मिळाला असता। आता तो आत्ता सध्या मिळत नाही आहे। तर नगरपालिकेने एकतर पाण्याचं प्रेशर का कमी केलं हे त्यांचं उत्तर तेच देऊ शकतात आणि संपावर काय ते ॲक्शन घेऊ शकतात ते किंवा आणखीन इतर जे कोण अधिकारी असतील त्यांनी याच्यावर काहीतरी लक्ष घालणं गरजेचं आहे। बरं, जवळपास 5 ते 6 दिवसापासून हा टँकर चालकांचा संप सुरू आहे। किती अडीअडचणी तुम्हाला येतात आहे? यांनी जसं म्हटलं तसंच आता पाण्याचं प्रेशर कमी आणि टँकरचा सगळा संप त्याची कारण मीमांसा काही असेल, परंतु अचानकपणे अशा पद्धतीने टँकरचा संप करण्याची काही कारणं आहेत। ती कारणं जी आहेत ती अचानक निर्णय जो गव्हर्नमेंटने काही घेतलेला आहे तो काही BMCने घेतलेला आहे तो काही योग्य आहे असं वाटत नाही। त्याला कालावधी दिला पाहिजे, लोकांचं पण अंडरस्टँड करून घेतलं पाहिजे, मतं जाणून घेतली पाहिजेत। कारण येणारं पाणी हे इतकं कमी दाबाने येतं आहे त्यामुळे त्याच्यावरती सस्टेन होणं किंवा सगळे रोजच्या गरजा ज्या आहेत त्या पुऱ्या होणं अतिशय अवघड आहे। त्यामुळे याचा विचार नक्कीच लवकर निर्णय घेऊन करण्यात यावा। कारण प्रेशर असणारं नॅचरल वॉटरचं जे प्रेशर आहे तेही खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे टँकरचं ॲडिशनल हे झालेलं आहे, त्याच्यामुळे खूप त्रासदायक सगळ्या रहिवाशांना झालेला आहे। त्याचा योग्य तो विचार करावा। टँकर चालकांच्या काही मागण्या शासनासमोर आहेत, त्या अद्यापही सुटत नाही आहेत। त्यामुळे ते देखील संप कुठेही मागे घेण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहेत। सरकारनेच याच्यावर तोडगा काढायला हवा आहे। सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेत आधीच पाण्यामुळे। सरकारने याच्यावर तोडगा काढावा सगळ्या लोकांचा विचार करून असं वाटतं। किती टँकर लागतात तुम्हाला इमारतीमध्ये दिवसभरात? साधारण 1 टँकर 1 ते 2 टँकर दिवसाला, मोठा असेल तर 1 किंवा छोटे असेल तर 3 ते 4 टँकर आम्हाला सफिशियंट होतात। पण सध्या काय झालं आहे सगळ्यांनी सांगितलं तसं की मुळात BMCचं पाणी कमी, त्यात टँकरही नाही, त्याच्यामुळे फार मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं सगळ्यांना। बरं, आणखी काही रहिवासी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। ताई मला सांगा, ह्या सगळ्या टँकर चालकांचा संप सुरू आहे, काय अडचणी येतात आहे तुम्हाला किंवा किती टँकर वगैरे लागतात तुम्हाला? आमच्याकडे साधारणतः म्हणजे 1-2 मोठे लागतातच तसे। कारण अडचणी म्हणाल तर एवढा 22 मजली टॉवर आहे, प्रत्येकाच्याच घरात प्रत्येकाला सगळ्या गोष्टीला पाणी लागतंच आणि आता एवढी कपात आहे की पाणी कसं पुरवायचं हाच आहे आणि आम्हाला टाक्या लावता येत नाही आहेत, म्हणजे साठवायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। त्यामुळे सरकारने याच्यावरती खरंच तोडगा काढावा। एकतर टँकर म्हणजे हे टँकरवाल्यांच्या संपावरती म्हणजे काय तो आहे तोडगा काढा किंवा मग पाणी कपात का होते हे तरी सांगावं। कारण आम्ही अजून किती म्हणजे हे सफर करायचं हे काहीच माहिती त्याला राहिलेलंच नाही आहे कालावधी। नक्कीच मुंबईत टँकर चालकांचा संप सुरू आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी रहिवाशांना ज्या त्या अडचणींचा सामना करावा लागतो। त्यामुळे लवकरात लवकर या सगळ्या संदर्भात तोडगा निघावा आणि हा टँकर चालकांचा संप मिटावा अशी अपेक्षा रहिवाशी व्यक्त करतात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह मी देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई।